तर मुंबईतील एल्फिन्स्टन पूल पाडण्याच्या कामाला MMRDA कडून स्थगिती देण्यात आली आहे। पुलाच्या शेजारील इमारतींच्या पुनर्विकासासाठी कामाला ब्रेक। 2 इमारतींच्या पुनर्विकासानंतरच पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे। मुंबईतील एल्फिन्स्टन म्हणजे प्रभादेवी पूल पाडण्याच्या कामाला सध्या MMRDA कडून स्थगिती देण्यात आलेली आहे। मी सध्या एल्फिन्स्टन पुलाजवळ आहे आणि या ठिकाणची ही सगळी दृश्य आपण पाहू शकता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे असलेल्या ज्या 2 इमारती आहेत त्या इमारतीचा पुनर्विकास होईपर्यंत हा पूल आता पाडला जाणार नाहीये। मुंबईतील एल्फिन्स्टन रोड इथला हा जुनाट आणि धोकादायक असलेल्या रेल्वे उड्डाण पुलाच्या पाडकामात सध्या MMRDA ने स्थगिती दिलेली आहे। MMRDA ने 25 एप्रिल पासून पाडकामास सुरुवात करण्याचं नियोजन केलं होतं, मात्र या भागातील 2 शेजारील इमारती म्हणजे लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी या इमारतींचा समावेश आहे आणि एकत्र याचा क्लस्टर पुनर्विकास योजनेत विकास व्हावा यासाठी आता याला विलंब होणार असल्याचं बोललं जातं। MMRDA कडून सांगण्यात आलंय की शहरी विकास विभागाकडून या संदर्भातील अधिसूचना मिळेपर्यंत पाडकामाचा पुढील निर्णय घेता येणार नाहीये। इमारतींतील 83 रहिवाशांनी पुनर्विकासासंदर्भात स्पष्टता मिळेपर्यंत जागा रिकामी करण्यास नकार दिला, त्यामुळे स्थानिक नागरिकांचा विरोध लक्षात घेता MMRDA ने पाडकाम पुढे ढकलण्याचा आता निर्णय घेतलेला आहे। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।